आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधत ध्वजारोहणाचा समारंभ पार पडतोय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेले आहे। वर्षा बंगल्यावरची दृश्य आपण पाहतोय। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं असून आज 76वा प्रजासत्ताक दिन आहे। 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाचा स्वीकार करत संविधान लागू करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत 76 वर्ष आपण संविधानाचं पालन करतोय आणि त्यासाठी प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो। कारण आजपासून प्रजेचं गणराज्य सुरू झालं होतं आणि त्याच्यासाठी प्रजासत्ताक दिवस हा देशभरामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो। वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। वर्षा निवासस्थानावरची दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण देशभरामध्ये 76व्या प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह सुरू असताना आपण पाहतोय वर्षा निवासस्थानी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे। आपण पुण्याचे दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन होतंय। आज 26 जानेवारी देशाचा 76वा प्रजासत्ताक दिवस। विविध राज्यांमध्ये त्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन ध्वजारोहण होतं आणि आता पुण्याचे दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन होतानाची चित्र आपण पाहतोय। 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान लागू झालं होतं आणि तेव्हापासून आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।